ए रेडी आतमध्ये कशा चालली रेडी मित्रांनो रेडी आतमध्ये गेली रेडी आतमध्ये जायची काय गरज नाही रेडी कशाला गेली आतमध्ये ए ए ए गेटमध्येच गेली पळत बघ हो पळतच गेली डंग 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 मित्र कशी पळते या खपून मस्त मित्रांनो गोठा झाला डॉगेश बाय पळून गेले ते जा घरी घेऊन आला काय नाही होय. तर नमस्ते मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर आशा आहे तुम्ही सगळेजण चांगले चाल आणि आजचा ब्लॉग आपण सुरू केलेला आहे सकाळ सकाळ. इथे बघा मम्मीचं लोटायचं चालू आहे. ही सगळी फुलं पडते ना इथली फुलं पडते ती खाली त्यामुळे ही सगळी फुलं अशी लोटायला लागते ती कचरा आहे ती. आणि आपण निम्मी फुलं घेतलेली आहे ती देवाला पूजा करण्यासाठी. चपलं कुठं माझ्या आता तुला कुठं सोडायचं आहे मला सांगू आणण्याचं सोडायचं. तर मम्मी बाहेर चालली आहे बाहेर एक आपल्या भावाच्या सवासने येत्या तिकडे चालली मम्मी. इथं बघ मम्मी बघ 15 मिनिटात उरक मी म्हशीला पाणी पाचतो. काय झालं ती गोळा करून ठेव. थांब ठेवतो गोळा करून. मित्रांनो पाईप इथं बघा आपण टाकलं असं. अगं ती खराब झालंय ना खराब झालाय पण तसं असा खराटा असा. तुम्ही आधी बदल्याचा हे करत नाही. मित्रांनो मम्मीचं खवळं खायला लागते मला कारण की मी असा पाईप टाकलाय. ती मशीनं केलाय तसा मी नाही केला. मशीन आहे रीड इथं बघा चमचम काय काय चमचम मित्रांनो खराब व्हायला लागली. चमचमला कारण की दूध कमी केलं थोडंसं. आता दूध कमी करायचं आणि पेंट वाढवायचे. तर मगाशी म्हशीला पाणी सोडलं होतं पण काय ए म्हशी कुठनं बघती मग झोपली बघा इथं. म्हशीला पाजायचं आहे पाणी म्हशीला बाहेर सोडणार आहे. आणू का बाहेर म्हशीला रेडी आली बघा रेडी आलीच बघा. काय झालं तर सकाळी पाणी सोडलं पण लाईटच गेली त्यामुळे थोडंच पाणी पिऊन झालं त्याचं. आता सगळं पाणी प्यायला लागेल म्हणजे पोट भरायला लागेल पाण्यानं. इथं बघा रेडी आली त्यामुळे म्हशीला बाहेर सोडायचं आहे. मम्मीला बाहेर सोडू का आणू का मम्मीला बाहेर आणतो थांबा आणतो. हे चला हे म्हशी बाहेर चल येतं का म्हशी येतं तुम्हाला नाही तुम्ही दूध पिता चमचाच्या मम्मीचं. असे पाणी प्यायला चालवलं आहे धिंगाणा घालायला नाही चालवलं काय इकडं बघ धिंगाणा घालायला चालवलं नाही तुला. नीट पाणी पिऊन यायचं गप गोळ माघारी. भांडणं केली नाही ना कपिला संग दाखवतो कसं आहे तुला ते. तर फायनल दावा सोडलेला आहे. चला पाणी प्यायला चला. खोरं बघ की पोराला तोडू नको. खोरं बघ खाली खोरं बघ मज बाग किती बुटके मारू नका रे हिला मारू नका कोणी सुद्धा. मम्मी आली हो तिकडं नको इकडं चल इकडं बाहेर सरा हे चला या ये की बाहेर ये की. काय चाललंय तुमचं काय चाललंय रेडी आतमध्ये जाऊ नको रेडी ए चमचम मी ए रेडी आतमध्ये कशाला चालली रेडी मित्रांनो रेडी आतमध्ये गेली रेडी आतमध्ये जायची काय गरज नाही. रेडी कशाला गेली आतमध्ये बरं रेडी काय बीडी झाली काय. ए तुला पाणी प्यायला सोडलंय ना ग. ए सर साईडला सर चमचमची मम्मी मारू नको चमचमची मम्मी सर बाहेर जा ए गेटमध्येच भांडणं सर साईडला मस्त गेली सर कप साईडला सर. म्हशीचं काय खरं नाही. इथलं गेट नाही लावलं ना म्हणजे येतील सगळी आतमध्ये. येऊ नका आतमध्ये तुम्ही कुणी सुद्धा. रेडीच काय काम आहे बरं इथं. ए तुला पाणी प्यायला सोडलं का फिरायला सोडले हां दोघीला काय कळतं का नाही. तू चल बाहेर तू थांब तुलाच नेतो बाहेर. चल बाहेर चल ए मग रेडी आहे बाहेर. पाणी प्यायचं वाळून घ्या. ही सकाळी पाणीच पिले नाही. चल की चमचमची मम्मी मारती बघ हिला. चल बाहेर पाणी पी फक्त पाणी पी. भांडू बिंडू नको. ए सर सर म्हशी इकडं नाही पाणी इकडं आहे. आणि जरा फिरा काय भांडणं नाही करायची. पाणी प्यायचं गपगुमान घरात जायचं. ए पाणी पी की पाणी प्यायला आणलंय का मग इथं काय. ए सरा साईडला पी पाणी चल. प्यायचं नाही काय पाणी प्यायचं नाही काय पोरगी आतमध्येच आहे तुझी. ए काय गरज आहे का ए तुझं काय पी की पाणी चल घरात. इथंच थांब भांडं बिंड करू नको. थांब इथंच थांब पोरीला आणू तुझं. ए रेडी बाहेर ये आतमध्ये येऊ नको. थांब 2 मिनटं थांब की. ए मारू नका तिला कोणी सुद्धा मारू नको. मशीन सुरुवात केली बघा मशीन रेडी बाहेर चल. मशीन धिंगाणं घालत चालेल सुरुवातच केली बघा म्हशीचं काय करत नाही हो का सगळं धिंगाणं घालू नको.
मशे धिंगाणं घाल नको. ए मार नको गय. रेडी जा की मम्मीच्या सोबतीला जा 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 लवकर लवकर. जा 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 लवकर लवकर जा जा लवकर. जा जा कप्पू नको कप्पू तुझं काय काम आहे कप्पू. हे भांडणं करू नका. म्हशीला पाणी पैसे सोडलं आणि भांडणं करायला सुरुवात. गेट लावत आहे तिथं. चमचम आता आहे आतमध्ये. हिचं बघा धिंगाणं. मस्त बाहेर राहायला लागले. म्हशीला बाहेर ठेवायचं का. रेडी गेली रेडी. रेडी थांब मारू नको थांब. तुला वाटतंय का नाही काय होय का. रेडी सांग की मम्मीला. चला पाणी पिऊन जायचं गोट्यात. हो हो हिची काहीच गरज नाही. मारू नका रे तिला मारू नका. बुटकी आहे ती. ए सरकी साईडला. ए मारू नको. रेडी तिच्या मागं काय का सारखं. हो का हिचं काय चाललं. जाऊ नका तिकडे जाऊ नका मित्रांनो. हिला कायमचं जर सोडायचं म्हणलं ना तर बघा सारखं कप्पू नाही नादायला लागत. आता कप्पू भीती या. ए साईडला सर मारू नको. हो का ही पाणी टुकू चालायला लागली अगं तू. ए मारू नको तिला. पाणी पिकी मशी पाणी गावं पण गेली बघा पळतच गेली. हिचं बघा काय चाललंय. हो का ह्या गायचं लोक आज म्हशीच्या नादाला कोणच लाग नाही. कसं काय बरं कोणच लाग नाही कोणच. हो का चाललीच मस्त सगळी. कपिला सुद्धा साईडला सरती आहे. रेडी सोबत आहे ना त्याच्यामुळे. फिरा आता. भांडणं नाही ती करत मित्रांनो. मस्त नाही भांडणं करत आता. गेली बघा तिकडे पळतच गेली मस्त. फक्त भांडणं करू नको. रेडी गेली. ए माय लिकी आहे की वाटू द्या काहीतरी. ए म्हशी मारू नको. पुरीला मारती बाई. इथं स्विमिंग पूल होता तर इथला स्विमिंग पूल काय झालाय पाणीच नाही त्यात. मला वाटतंय राहून द्यावं म्हशीलाच बाहेर. म्हशीच्या पायात दावा टाकले. थांब दाव काढू दे. थांबकी दाव काढू दे. दाव काढू दे. म्हशी दाव काढू दे. थांबकी दाव काढू दे. म्हशी दाव काढू दे. गेली पळतच गेली. डंग मित्र कशी पळते या खपून मस्त. बघा ही पण पळते. हो का कशी रेडी. तिला काय सोड नाही. पळा पहिल्यांदा सोडले. चमचमची म्हणून मारू नको तिला. कपिला तर काय नादाला लागा नाही त्याच्या. कपिला जिरली काय. हां हो मला मारू नको. रेडी कुठे रेडी का ग. असं मस्त भांडणंच करणं आहे कसली. कसं आहे मस्त भांडणंच करणं. मम्मी भांडणं करणं आहे. हां मला नारी सोडून दिली होते. मारू नको मशे. हो का आत्ताशी पाणी प्यायचं आहे हिला आत्ताशी. बरं बाद झालं चला. 5-10 मिनटं झाली. पळला पण तुम्ही. पाणी तर प्यायचं नावाने बॉम्ब. पाणी पिलं नाही तर ही शिंगणे काय बघा काय करत नाही. कपिला तर तिच्या मागच पण जाईन आणि पुढं पण चालते फक्त. माकाल भाऊ कुठं आहे तुझा भाऊ. ए थांब तू सर काय म्हशीला बहुतेक आत जायचं. हो का म्हशीचं पोरगं इथं कसं आहे. थांब तूच तेवढी नाही अगं इकडं खेळायला. हे म्हशीचं पोरगं नाही शिंगडी गाय चमचमची मम्मीला पिते म्हणून हिला इथं बांधले. आणि हिला कधीच बाहेर सोडायचं नाही. जोपर्यंत चमचमची मम्मी दूध देते तोपर्यंत. चमचमला भेटून या इथं बघ. चमचम चल की बाहेर पळायला मम्मी सोबत येते का नाही. दूध फक्त प्यायचं नाही काय. दूध फक्त प्यायचं नाही कळलं का. पेणार नाही ना. हात चटणार बघा आता कसं आहे. ए म्हशी चला. मम्मीला सोडलं बाहेर पळायला. पाणी प्यायला पळायला सगळ्याला. लई दिवस झालं सोडलं नव्हतं. पण ह्यावेळेस कसलीच भांडणं केली नाही ती मित्रांनो. ह्यावेळेस एकदम भारीपैकी मस्त. ह्यावेळेस एकदम भारीपैकी म्हशीनं पाणी थोडं पाणी पिली आणि नंतर पळली. बघा कोण सुद्धा भांडणं करत नाही. कोण सुद्धा एकदम सगळी शांत आहे. सगळी शांत झाली ती आत्ता. बघितलं कोण सुद्धा भांडणं करत नाही. कोण सुद्धा सगळी म्हशीला भेटते ती ह्यावेळेस सगळी. कारण की सगळी मूडमध्ये नाही ती आज.
कारण की सकाळची वेळ आहे. कपले तर नादालाच लाग नाही. चमच्याची मम्मी इथं पहिल्यांदा गेटपाशी हिनं भांडणं केली, पण आता नाही करत. आणि मित्रांनो, हे भांडणाचा काही विषय नसतो एवढा. ह्यांचं असंच असते सारखं. हे चला कपलं तर इकडंच उभं राहिली. कप्पो म्हशीला भीती काय? म्हशीला भीती काय कप्पो? इथं बघा इकडे. कप्पो म्हशीला भीती काय? कप्पो म्हशीला भिऊ नको. हो रेडीच सारखंच. चला आता गोट्यात बाजूला. चला पाणी पी थोडंसं आणि चला पाणी पी. प्यायला लागले बघा पाणी. मागणं तुम्ही ह्या गायला काय कळत नाही. पाणी प्यायचं नाही काय? पाणी पिन चल. काय गरज नाही बरं का रेडी असलं काय करायचं तुझी. रेडी साईडला सर रेडी. मार नको म्हशी पुरगी तुझी. मग रेडीला काय काय माया करते काय? शिंगात अडकशीला. चल चल की यायचं का नाही का तुला? काय 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 केलं नेमकं? अडकली काय? अडकली रेडी. काय गरज होती काय अडकवायची? निघाली. चल चल आता गोट्यात राहू दे. पाणी प्यायचं. तिला काय ताण नाही. मग पिली बहुतेक पाणी सगळं. जा गोट्यात जा. गोट्यात जा की. तिकडे कुठं रेडी. मम्मी शानी नाही बरं तुझी. गोट्यात नाही गेली. मस्त पळली काय? शिरा लगेच फुगल्या बघायची. कशा आहे शिरा? चल गोट्यात चल. बाय बाय करा. बाय. मारू नको की रेडी. मम्मीला मारती बाई. मम्मीला मारू नको. चल इकडे चल. हो का अडकून घेतली सगळं. कसं अडकून घ्यायची काहीच गरज नाही. चला जाऊ गोट्यात. गेली बाय गोट्यात. रेडी तू जाऊ नको. रेडी तू जाऊ नको. ती रेडी गेली मित्रांनो. रेडीच जायची गरज नाही. कशाला काय आली रेडी? तू कशाला आली? तुझी यायची काय गरज होती? बाबा आता किती धिंगाणा करणार बा. जावा की लागा बाहेर. टेन्शन देऊ नका. मला बाहेर जायचंय. मम्मीला सोडा जायचंय. रेडी ताप बी पाहिला का तुला? चल ये बाहेर. रेडी इकडे बाहेर चल. रेडी बाहेर चल. कपू ये ग मग तू. ये चल. रेडी बाहेर की रेडी. म्हशीच काय चाललं? कप्प इकडे. म्हशीला बांधूया. तर फायनली म्हशीला पण इथं बांधलेलं आहे. धिंगाणा पण घातला आणि पाणी पिली पण धिंगाणा घातलेलं आहे. भांडणं काय केलं नाही त्यावेळेस. रेडी का ग? रेडीला मजा झाली असेल. कप्प इकडे. मित्रांनो कपिलला पहिल्यासारखी रिस्पॉन्स देत नाही. कारण की काय होतंय मला वाटते तिला जास्त पेन होतोय का काय. कारण की खराब व्हायला लागली ना ती. तिला जंताच्या वगैरे गोळ्या दिलेत. बघू सुधारली तर. नाहीतर आता मका आणायचीच आता. आज वैरण नाही. तिथली पण वैरण संपली. कडवं संपलं. गिनीगोल संपलं. आपल्या रानातलं कडवं संपलं. बाहेरची घेतलेली वैरण संपली. आता दुसरीकडे आपण वैरण घेतलेली आहे. ती वैरण बघायला गेलं आहे रानामध्ये. तर तिथं ती मका आता घ्यायची. मका टाकल्या वगैरे सुधारणार सगळ्यात. आणि दूध पण देणार. त्यामुळे 2 रुपये महाग लागू द्या. पण मकाच घ्यायची. कारण की दूध वाढतं आणि गाय पण सुधारतं. कडवण काय होतं फक्त पोट भरतं एवढंच. गिरणं विषयच नाही. दूध पण नाही. पेंट पण नाही. दूध पण नाही आणि तब्येत पण खराब होतं. तर जेवण काय केलं नाही अजून. तर बघा बाबांना जेवायचं आता. जेवाय बसले ते बाबा. इथं बघा ही समाधीमध्ये कशी बसली समाधीमध्ये. चिंगी ही माझं. कसं आहे इथं बघा एवढं वाजले ते. आताशी जेवायचं. इथं बघा कालून काय केलं. वाटाणा बटाटा दूध चपाती दूध. आणि इथं काय आहे? ह्यात तेल आहे. तेल आहे. ह्यात दूध आहे. आणि ह्यात काय असेल बरं का? चपाती आहे. ह्यात कालवण. कसं तर करूया जेवण. इथं बघ केळ.
डाळिंब पेरू पेरू एक जणांना दिलं आपल्याला पण ते पेरू खराब झालं पण खायला टायमिंग नाही कोणाकडे तर करतो जेवण आणि जातो रानात. तर मित्रांनो आपण घेतली मका. हे बघा इथं मका घेतली आपण. इकडे कॅनल आहे पलीकडे, तुम्हाला तर उद्या दाखवतो सकाळ सकाळ. आणि मका भरली आपण गाड्यावरती मित्रांनो. गाडाला भरला आहे बघितलं का? हो का एवढा गाडा भरला आहे. टायर खाली बसली ते जातो घरी. हो का असं भरलं आहे तुम्हाला दाखवतो इकडून. हे बघा एवढा गाडा भरला आहे. दिवसाचं दिसेल चांगलं. हो का टायर पलीकडचं टायर खाली बसलं आहे. कसं आहे तर जातो घरी आता. मला आता फोन धराय पण कोण नाही तर जातो घरी डिस्कवर आता आपल्या. घरी गेलं भेटतो. तर मित्रांनो आपण आलो घरी. इथं बघा कुठं बघा तर काय दिसणार नाही तुम्हाला. आणि मित्रांनो गोठा झाला. डॉगेश बाई पळून गेले ते पळून म्हणजे कुठं सकाळी घेऊन पळून गेले ते कुठं तर अडकले ते. ती वराडते आता. आता आम्ही चालूया रात्रीचंच. लाईट बीट नाही कुठंच. बाग ती वळते बघा कुठं. डॉगेश बाई तिकडं नाही तर मम्मी तिकडे जा नको मम्मी. कुठं आहे तिकडे कसं आहे तर डॉगेश बाई बरोबर आहे. साखळी सहित गेले ते त्याच्यामुळं साखळी कुठं तर अडकले सर. तिकडं नाही तर का मम्मी तिकडं नाही तर कोक तिकडं आहे मित्रांनो. तिकडं आहे त्या कोपऱ्याला. आणतो का घेऊन इकडं? चल की तू मला बी वाटतं चल. आहे. नाही तू चल. नाही तू चल. तुझ्या वाटायला काय आहे? मित्रांनो डॉगेश बाईचं काय खरं नाही पळून गेले ते. डॉगेश बाई हो का इथं कुठं आहे तर खालीच बघणार मी. थांब डॉगेश कुठं आहे तुला डॉगेश? इथं तर नाही तर. अयो कुठं गेलं? इथंच आहे. कुठं येतं? हे बघा हित्तो. औषपोत मम्मी लय राडा केलाय. कपडा फाडलाय. डाळिंब सगळी खराब. औषपत मित्रांनो हे कसं केलंय बघा. हो का कसं केलं हे. मम्मी कॅरेट आणा ग. लय नुकसान केलं यानं. छान आहे वही. हे असं कुठं असतं? आणायला फोन कर मग कॅरेट काय आण. करायचंय? अगं फळं सगळी तोडली ना. ए ती सोड त्याला. तर कुत्रं सोडलेलं आहे आपण. डॉगेश बाबा जा घरी घेऊन आला. छान आहे वय. तुला बॅटरी लागेल का? मला नाही बॅटरी लागत. अन्नाला ते पाठवून मित्रांनो लय नुकसान केलं बघा. सगळं राडा केलाय कोपऱ्यात होते. अरे काय रे डॉगेश बायला काय कळत नाही बरं का. हे असलं आहे म्हणून तर त्याला बांधून असतं 24 तास. कसं पळून आलं काय माहिती. आणि इथं बरोबर अडकलं होतं. तर मित्रांनो झाली संध्याकाळ आणि करायचं जेवण. लय वाजले ते. कारण की काय झालं त्या डॉगेश बायला आणलं इथं आपल्या दारात. आपलं जायती तर त्याला काय करायचं त्याचं काय करायचं होतं सकाळ बघायचं. काय करायचं म्हणजे त्याला कुठं बांधायचं कसं बांधायचं ते. लय नुकसान केलं मित्रांनो त्यानं. झाडं फाडलं कपडा फाडला सगळा. डोकळाच पाडलाय मोठा रट. लय नुकसान झालं बागाचं. जवळजवळ अर्ध कॅरेट पाडले. अर्ध कॅरेट माहिती आहे का. आणि ती जर फळं मोठी झाली असते ना तर 1 कॅरेट भरलं असतं जवळ सगळं. असा राडा केला त्यांनी. कोर्टनं पळून केलं काय माहिती. त्याचे तीच गेले पळून निसटून गेले दुपारी कधी मी बाहेर गेलो त्यावेळेस. तर आपलं गायचं सगळं काम झालेलं. उद्या बघतच काय करायचं ते. आपलं सगळं गायचं काम झालेलं आहे. मी वैरण आणल्यामुळं तुम्हाला मधला सीन काय दाखवलं नाही. स्किप केलं डायरेक्ट. तर इथं बघ किती वाजलं ते. कसं आहे 10:30 वाजलं ते. 10:30ला 5 कमी येते. आणि मम्मीनं स्वयंपाक केलेला आहे पण फक्त भाकरी केलं ते. कालवण काय केलं नाही. इथं बघा मम्मी आणि सकाळचं कालवण दिलं आहे. कसं आहे भाकरीनं वाटाणा बटाटा. तर करूया जेवण आणि झोपूया. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन आजचा चॅनल सबस्क्राईब करा. भेटू आता पण उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. बाय.